वॉटर पार्कला. आज दोन गोष्टी झाल्या त्या की मामींचा पण बड्डे आणि आम्ही वॉटर पार्कला जाते एन्जॉय करायला, कारण आम्ही आलो आहे सुट्टीला आणि आज खूप मजा करायची. माझी मम्मी नाही आहे इथे, मम्मीला काम आल्यामुळे मम्मी येऊ शकली नाही, बट जाऊन दे. माझा भाऊ आहे, माझ्या मावशीचा मुलगा आहे, माझ्या मामाची मुलगी, आम्ही सगळे आहेत. सो आपण खूप एन्जॉय करायचा आणि आपण जाऊया. लेट्स गो. आइए देखते हैं मजा आएगा. आता आम्ही लिफ्टमध्ये आणि लिफ्टमध्ये बरं वाटते, हवा लागते. हाय करा, हाय करा. सगळे मस्त कडक. त्याला लिफ्ट थांबली आता. अशी दिसते ना, छान भावी, छान भावी. सॉरी सॉरी, क्या बोला तूने? छान भावी चिडली. छान भावी चिडली. जाऊ दे, आम्ही इथून असं डिरेक्टली आपण स्टेशनला जायचं. स्टेशनला पोहोचून विरारच्या स्टेशनला जायचं आणि ही मला त्रास तर देणार आहे, पण पूर्ण ब्लॉग मध्ये खूप मजा येणार. लास्ट मस्त एन्जॉयमेंट. उन्हात लका 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 लका. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? सिया, आज तू मेकअप केलास ना? आणि तू काय मेकअप केला ते जाऊ दे. तू सांग मला काय मेकअप केला. थांब की. Emotional damage. रेयू, मयंक, सिया, तुम्ही काय मेकअप केलाय? काय दिसते तू? आम्ही तिथंच पावणार, तिथंच आंघोळ करणार, तिथंच पावडर लावणार, तिथंच. काय एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. कारण एकाने पण आंघोळ केली नाही. मग बघू शकता तुम्ही किती घाणेरडी लोक आहे ती. मी आंघोळ केली, मी 15 मिनिटात आंघोळ केली, पण केली आंघोळ 1 मिनिटात करतो आम्ही तर फेस रिव्हील बी करतो. जाऊन दे चल. इथून बघ कपल, मयंक कपल चालू होते ते. एवढे काय वाटतंय त्या कपल बद्दल? हो इथून थोडं साईडला सर कपल. मामी काय म्हणत असणार नाही. अहो तुम्ही मला समजूनच घेत नाही. मामा म्हणणार, मामा काय म्हणणार मग? मामा काय म्हणणार? परत जोरात बोल जरा. आम्ही स्टेशनवर थांबलोय ना, रेल्वे स्टेशनच्या आता वाट बघत थांबलोय. हे बघा उभा आहे फोनवर बोलत. सगळ्यांनाच कॅमेरा देते, आपला कॅमेरा छोटा आहे. ए मयंक कसं करायचं? असू दे, थांबता हे त्रास देणार. बोल की काहीतरी बाबा. आपण ट्रेन नाही चढायचं आता. ट्रेन मध्ये बसलो ना आता. तर आहे काय केलं ते आता. अगला स्टेशन कुठं जाणार आहे आपण? ट्रेन चालू झाली. विरार. प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे. अगला स्टेशन विरार. व्हिडिओ बनवली आम्ही झोपलेला. सापडलं ट्रेन स्टेशन. हे टाकलं पाहिजे, हे टाकलं पाहिजे. या कुछ न कुछ तो गड़बड़ जरूर है. आपलं स्टेशन आलंय, चला जाऊया. बॉटल काढली. येतोय मामा. स्टेशन येतोय मामा.
उशिरा आले आता आपण इथून जायचं वॉटर पार्ककडं. मस्त एन्जॉय. पहिल्यांदा एवढी इज्जत भेटते सगळे रिक्षावाल्या म्हणतात चला चला चला. पहिल्यांदा इज्जत भेटते मया. ओ माय गॉड. परत लावायचं पण गरीब आहे. हे काय आहे कोरियन. आजकाल सगळ्यातच कोरियन यायला लागलंय. गोपाल कोरियन. इंडियामध्ये असं कुठं असतंय का? सगळ्यांना कोरियन कोरियन घंटा कोरियन. चला कोरियन. आपण जवळ जय महाराष्ट्राकडे चला. आम्ही स्विमिंग पूल चाललोय. त्या स्विमिंग पूलचं नाव नाही गाव नाही काय माहित नाही. नुसतं चालायचं. जिधर मामा लेके जाएंगे उधर जाणे का कुछ. ओरडा बसला काही न दिल्यानंतर. बाळ काय एक दिसलाय पोस्टर दिसलाय एक आम्हाला. समुद्र वेव्ज आय गेस हेच वाटतंय मला पण. हेच असेल. घाम खूप येतं. मला वाटतं हेच असेल. गेस करू आपण. चला. चड्डा काय पण चड्डा. शॉर्ट्सला इथं चड्डा म्हणतोय. चड्डा. बड़ा हरामी हो बेटा. तिथे या काय पण म्हणा. हां प्रॉपर कोकणात वाटते. अरे येऊ तुला आपण स्प्राईटची बॉटल टांगून फेकून देऊ. बेस्ट. तिला चिड काय सगळे चिडतात. ए तू पण हसू नको. तुला कॅन बनवून फेकी. कचरा डेपो. सातारा कचरा डेपो. अरे तुला 10 वेळा वॉशिंग मशीन मध्ये धुवून काढलं तुझा वास गेलाय. कळलं काय? तुझ्या पण गेले. तुला 10 वेळा धुवून काढल्या वॉशिंग मशीन मध्ये वास जायला. चिंटू भैया एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग. येताना एक बाई दिसली. ती काय म्हणत होती तो विमल मागत होती माणसाला. माणूस काय तर ती काय म्हणली रे तो देत होता हळूहळू. तर ती काय म्हणली त्याला चाले थांब. अरे अरे थांब बाबा थांब. थांब दे अजून. बोलो जुबा किसरी. बोलो जुबा. आम्ही फायनली पोहोचलोय ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टला. मला आत्ता कळलं आपण ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टला आलोय. आणि खूप बेस्ट आहे मला वाटतं. आज जाऊन बघू आपण. मस्त मज्जा करायची. आधी नाश्ता करून घ्यायचा. भूक लागली आले. लय घाण पद्धतीची भूक लागली आहे. तर आपण आधी जायचं. आधी नाश्ता करायचा. एन्जॉय करायचा. कांड झालं बेकार. कांड झालं. कांड बघायला तर आम्ही इथे येत असतो ना. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. आम्ही इथं जेल सारखं उभं राहिलो आणि इथं चिमणे छोट्या झाडाकडे उडतायत फिरतायत. मस्त आवाज पण मस्त. आम्ही इथं ह्यांनाच बघत होतो. तिकडे एवढी मोठी लाईन आहे आणि तिथं सगळीजण लाईनमध्ये उभी आहेत म्हणून आम्ही इथं थांबलोय टाइमपास. ये की बाबा तर रडतो. मला घेत नाही ते बोलत तर नाही बाबा. शांत बस. आणि आपण आता टॉपचा विषय ठरवून टाकायचा. आपला साताराचा टॉपचा विषय दाखवायचा भेटला सगळ्या लोकांना. टॉपचा विषय दाखवायचा. साताराचा टॉपचा विषय कळा. अरे ते बघितलंय क्यूट आहे ते बघितलंय. चला फायनली आपल्याला नाही कुठे गेलं तिकीट दाखवतं. आपल्याला मस्त बँड भेटलेत आपले तिकीट म्हणून. आपल्याला चेंज करायचं आहे. आपलं सगळ्यांचं फोटो सेशन चाललंय आणि मला लागली भूक. मी जाणारे पटकन नाश्ता करायला पण पहिल्यांदा सगळ्यांसोबत काढू आपण स्वतः. त्यामुळे इथं फोटो सेशन चालले सगळ्यांचं. आणि इथं माझ्या मामी फोटोग्राफर झालं आहे. बड्डे गर्ललाच फोटो टाकले ह्यांनी सगळ्यांनी. सो इथं डायनिंग हॉल आहे. मग आपण डायनिंग हॉलमध्ये जाणार नाश्ता करण्यासाठी.
आता आपण आपला नाश्ता घेतलेला आहे. माझा फोन सारखा झूम करते, कारण मी काय झालं होतं, पाण्यामध्ये फोन घेऊन जायचा होता म्हणून मी ते एखादे कवर येतं फोन कवर, त्यात माझा फोन टाकला होता, ते झूमच व्हायला लागलं ॲटोमॅटिक. बट सोडून द्या, मी आपला नाश्ता घेतला चला आपण डिरेक्ट मस्तपैकी सगळे टेबलवर बसलेत नाश्ता करायला. आणि नाश्त्यामध्ये मिसळ पाव आहे, इथं हाय करता येते पोरं. आणि मम्मी म्हणतात मला रेकॉर्ड करू नको. मामीनं शरमू नका, मामी असून द्या. मामी वगैरे नाश्ता करतायत. आणि वरनं जे नाश्त्यामध्ये पाव आहे, मिसळ आहे, पोहे हे आता मी टेस्ट करणार आहे की कशी झाली आहे ही आपली मिसळ. म्हणजे मिसळमध्ये पांढरा वाटाणा टाकला होता त्याने, बट वी शुड टेस्ट इट लाईक वॉट अँड हाऊ इट इज. अँड ओके पण छान, बेस्ट आहे मिसळ, काही टेन्शन नाही. म्हणजे खाण्यासारखी मिसळ होती, छान आहे मिसळ आणि मला तर आवडली. आणि आय थिंक तुम्हालाही आवडेल. आणि पहिल्यांदा मी पांढरा वाटाणा टाकलेली मिसळ खाल्ली आहे, पण आपला असा मराठी तडका नाही आहे, तिखट बिकट नाही, बट ठीक आहे, खाण्यासारखं आहे. खाऊन विषय संपवायचा, जास्त त्याचा विचार करायचा नाही की कशी अशी तशी आहे. ओके गुड. आम्ही जाणार आता वॉटरमध्ये. अरे मस्त रेडी झालोय. आपलं करायचं नाही, चला जाऊया पटपट. सो आता आपण आलो आहे स्विमिंग पूलच्या इथे. आय एम सो एक्सायटेड. सगळे स्विमिंग करतायत आणि आम्हाला थोडा लेट झाला नाश्त्यामुळे यायला, बट बेस्ट आय एम ऑल्सो गोइंग टू स्विम. खूप दिवसातनं मी निघाली आहे म्हणून एवढी एक्सायटेड आहे आणि फालतू शहाणपणा करते आहे, बट इट्स ओके, यू शुड अंडरस्टँड इट. आपण जाऊया. मला स्विमिंग खरं एक चीज सांगते, मला स्विमिंग घंटा येत नाही, बट मी स्विमिंग आणि आपण रेन डान्समध्ये आलो आहे. मस्त रेन डान्स करायचा. माझा अँगल चुकतो आहे कॅमेराचा 10 वेळा, तरी पण मी रेन डान्स करणार मी खूप दिवसात आली आहे. सो मी शांतपणा करणार. अब्दुल्ला की शादी में बेगाना देवाना, आय एम लाईक दॅट. आणि सगळे डान्स करतात. सिया इकडं मस्त एन्जॉय होते, माझा मामा डान्स करतो आहे, मामी डान्स करते आहे, सगळे, मी पण डान्स करते आहे. मला ही खूप डान्स करायला आवडतो, पण मी फालतू डान्स तिथं का करतो ती काय माहीत. सगळे एवढा छान डान्स करते मी, तिथंच मला मस्ती आली होती. माझ्या डोळ्यात पाणी जात होतं, कारण माझ्याकडे चष्मा नव्हता, काही नव्हतं. एवढा प्रॉब्लेम होता. नंतर मला भीती वाटत माझ्या मोबाईलमध्ये हे जाऊ नये. म्हणजे सगळे डान्स करत होते, सगळे एन्जॉय करत होते. काडाक म्हणलं ना, टॉपचा विषय करायचा. आणि इकडं मागं टावळ की थोडीशी डान्स करत होती, बट इग्नोर दॅम. आम्ही छान डान्स करतो. माझ्या अंगात माझ्या आत्मा शिरली होती, जाऊ दे डान्स करतोय तो, ते महत्त्वाचं. सिया मस्त डान्स करत होती. एन्जॉयमेंट ब्रो, एन्जॉयमेंट. गाईज मी पूर्ण भिजली आहे, पण मी हा व्हिडिओ जास्तपैकी व्हॉइस ओव्हरवरच करणार आहे, कारण प्रॉब्लेम काय, इथं गाणी वाजत होती आणि त्याच्यामुळं आय गेस माझ्या व्हिडिओवर कॉपीराईट येऊ शकतो. सो मी अशीच व्हिडिओ हे करणार आहे. आणि मस्तपैकी सियाला तर एवढं ते स्लाईडवर यायची, ते किड्स सेक्शन आहे बाय द वे. मी पण राईड्स केल्यात सगळ्यांनी, मी त्या राईड्स तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. आय एन्जॉयड लॉट ब्रो. इथं मयंक स्विम करतो आणि तो काय झालं, माझ्या अंगावर कोणतरी काही टाकलं म्हणून मला अचानक मी दचकले. आणि रियांश एवढा तावं गेला स्विमिंग करायला आणि स्वतःच येऊन पडला आणि रडायला पण लागलं. म्हणजे काय असतं बाई, जायचं आणि येऊन रडायचं, हेच असतं या लहान मुलं. काय आय म्हणजे स्विमिंग पूल आणि मी मजा की मी तोंड पाण्यात बुडून उद्घाटन केलंय. मी खरं तर आली होती स्विमिंग करायला, पण मला घंटा स्विमिंग येतच नाही. मी कुठल्या बेसिसवर आली होती, तोंड पाण्यात बुडवत होती, काय करत होती मला घंटा माहीत नाही, पण मी स्विमिंग उड्या मारून केलं. पण मी केलं. मी असं नाही केलं मी करणार नाही, सेकंड ऑर्डरचं मी स्विमिंग करते, पण मी नुसती तू उभी राहिली होती, मी काही करत नव्हती. सो दाखवायचं. सो गाईज लंच टाईम आणि मी जेवायला आली होती आणि भूक तर काहीच लागली नव्हती, तरी पण आलो होतो. म्हणलं पैसे दिलेत, कोण सोडणार जेवण, एवढे पैसे घालवणार नाही बाबा. मी सातारची मी एवढे पैसे नसते घालवत. मी मस्तपैकी जेवत केस सर्व कळत नाटकी कळत जेवण पण नाटकी करतच करणार मी, आणि तेवढी मला मस्तीच आहे. सो व्हॉट टू डू. मस्तपैकी जेवण केलं, सगळं केलं.
सो गाईज मी नेक्स्ट वॉटर स्पोर्ट्ससाठी तयार होती, पण पहिल्यांदा माझ्यासोबत जे कांड झालं होतं ना ते दुसऱ्यांदा होईल असं मला भीती वाटत होती. पण जाऊ दे, मामा माझ्या पुढं बसला होता म्हणून मला एवढं टेन्शन होतं. सो मी राईडसाठी बसले. सो गाईज कॅमेरा मामाच्या हातात देऊन आपण मस्तपैकी राईडसाठी बसलो आहे आणि मी एकदम ॲडजस्ट होत होती, म्हणजे मी कुठं पडू नये. मला लई सेफ्टी इम्पॉर्टंट होती कारण मी मागच्या वेळेस मला मी स्विमिंग सेफ्टीमध्ये कडकडीत तोंडात माकडागत बसलेला लागले, मोठागत निर्लज जागत बसलो आहे. आणि कारण स्विमिंग पूल उघडलाच नाही. आम्ही म्हणलं हळूच जावं तिथून, पण हळूच जाता आलंच नाही. सांग मयंक कसं वाटलं? ए मयंक काय बदक बघा, बदक न्यू बदक इन्व्हेंटेड. हसो बदका बदक आणि हा बदकाचा भाऊ महाबदक. ए चिडला चिडका. हा तर नुसता चिडका, नुसता चिडत असं चिडका पडायचा. मामा आम्ही तिथं बसले आणि आपण सरळ जाऊया आणि धंदा होऊ. जर तू ते काढलंस ना, ह्याचं हे निघालं, जर तू ते हे काढलंस ना तुला हकलून टाक दिली घेणार नाही. मग बसायचं, घ्या मला साहेब, मला घ्या, जाऊया. तुला कसं वाटलं? चांगलं. ह्याला जायचं परत जायचं, मज्जा करायची परत एकदा. आणि माझी 11th स्टँडर्डवरून चालू होणार आहे. आणि काही मी आत्ता रिव्हील नाही करणार माझे पर्सेंटेज मला किती पडले 10th स्टँडर्ड. आय एन्जॉयड लॉट टुडे. वी ऑल्सो एन्जॉयड अ लॉट. अरे बोल की तू काय बोल? बोल की आय एम एन्जॉईंग. बोल जाऊन दे चला. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. अँड मला वाटतं तुम्ही कडक मजा केली असेल. सो लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब माझ्या चॅनल. सो बाय.